DDGSचा वापर जनावरांच्या खाद्यामध्ये कसा करायचा? तर DDGSचा वापर करताना काही लिमिट्स आहेत. म्हणजे जर जनावरांचा विचार केला, तर टोटल कन्सन्ट्रेट फीडच्या म्हणजे टोटल आपण जो भरडा घालतो, त्या भरड्याच्या 10% एवढं प्रमाण आहे. 10%. हां. काही लोकांनी प्रयोग केलेले आहेत, म्हणजे रिसर्च पेपर आहेत, असेच नाही आहेत. तर ते साधारण त्यांनी 30% पर्यंत सुद्धा वापरून चांगले रिझल्ट घेतलेले आहेत. पण ज्यावेळी आपण त्याचं प्रमाण वाढवतो, तर त्यावेळी काही बफर्स वगैरे आपल्याला वापरायला लागतात. तो विषय आहे. आणि दूध देणाऱ्या जनावरांना साधारण थंब रूल म्हटलात तर साधारण जास्तीत जास्त सकाळी 1 किलो, संध्याकाळी 1 किलो एवढं ठीक आहे. अतिप्रमाण झालं त्याचे दुष्परिणाम आहेत. त्याच्यानंतर जे बॉडी इंडेक्स स्कोर ज्यांचा कमी आहे, म्हणजे हडकुळी वगैरे जनावर आहेत म्हणा, तर त्यांना तुम्ही देऊ शकता. त्यांना बॉडी इंडेक्स स्कोर पण चांगला होतो, कारण चांगलं प्रोटीन आहे, चांगलं ऑइल आहे आणि पचतंय पण चांगलं. त्यामुळे त्यांचा बॉडी इंडेक्स स्कोर चांगला आहे. आणि जे गाभण जनावर आहेत, त्यांना तुमच्याकडे दुसरा फायबरचा आणि ह्याचा सोर्स नसेल तर टाळलेलं चांगलं. कारण ह्याच्यामध्ये हीट जास्त आहे, म्हणजे एनर्जी व्हॅल्यू जास्त आहे आणि प्रोटीनचं वगैरे प्रमाण जास्त आहे. पण अजून तरी आपण सजेस्ट करणार नाही की गाभण जनावरांना तुम्ही कंटिन्युअस वापरा म्हणून. थोड्याफार प्रमाणात वापरू शकता. थोड्याफार प्रमाणात म्हणजे अगदीच अर्धा किलो असं वापरू शकता. जसं आपण दूध देणाऱ्या जनावरांना वापरतो, तसं गाभणला वापरणं सजेस्ट आपण करणार नाही.